हेलो 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 स्वागत सर्वप्रथम रंगभूमी रंगदैवत या नटेश्वराला वंदन करून मुंबईची उंबादेवी विराटची आई जीवदानी माता माझ्या गावची ग्रामदैवत आई कोटेश्वरी मानाई भारतीय गतीय शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंद विस्ताराचे संस्थापक राजा धिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज राजमाता राजश्रीमाता आई जिजाई आणि जमेला माझ्या तमाम नाटकप्रेमी आणि रसिक बाबा प्रेक्षकांना शाहीर संदीप मोरे मुक्ता पोस्ट जामगे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा भैरी केदारनाथ नृत्य कला प्रकार शिवखुर्द खेड आमच्या वतीनं शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा रसिको आज या हॉलमध्ये हा प्रथम प्रयोग आम्हाला मिळाला। आयोजक नवजोत युवा मंडळ केवणे वरचीवाडी तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड मोठ्या ताकदीनं मोठ्या मेहनतीनं या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। आम्हा दोन्ही कलावंतांना या ठिकाणी निमंत्रण केलं त्या मंडळाला मी लागला धन्यवाद देतो। खरंच ज्यांचं कौतुक मला करावं असं वाटतं ते माझे शिष्य शाहीर कल्पी जोशी बुवा त्यांनी एवढी मेहनत घेतली की बुवानो यावर्षी तुम्हाला कार्यक्रम करायचाच आहे, परंतु हॉल उपलब्ध नव्हता। परंतु याच रंगमंचावरती आज आम्हाला कळलं की हा होता एवढा हॉल असून सुद्धा प्रत्येक ठिकाणी 20-25 हजार रुपये द्यायला लागतात। परंतु आपले हात विश्वदादा सुतार कीबोर्ड मास्टर गायक कवी सुद्धा आहेत आमचे पंकजदादा काताळे, माझे पॅड मास्टर प्रणवदादा काताळे छोटे बंधू तसेच ओंकारबाई त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा करतो। बँके मास्टर सौरभ देवरुखकर दादा आणि हा उत्तम असा साऊंडिंग आहे आमचे राजादा पडाल त्यांचा त्यांना सुद्धा ही शाहीर मानाचा मुद्रा करतो। संपूर्ण टीम या ठिकाणी त्यांची आलेली आहे। तसेच या ठिकाणी शाहीर मंडळी बरेचसे उपस्थित आहेत मित्रमंडळ। या कलेमध्ये जेव्हा मी 2011-12 साली उभा राहिलो आणि त्यावेळेला मला पाठबळ मिळालं ते सर्व माझे मित्रबंधू अमोलदादा विचारे असतील मनोजदादा गोगावळे आहेत गोवांचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा आम्हा दोन्ही कलावंतांना दोन्ही शाहिरांना शेवटपर्यंत शांततेचा आश्रय आणि मला सहकार्य करायचं आहे। गोवा कार्यक्रम सुरू करण्या अगोदर माझा लेखी विषय तुम्ही घेऊन जायचा तुमचा विषय आणायचा आहे। धन्यवाद।
जय हिंद, जय महाराष्ट्र. संगीत म्हटलं की सगळं हे लागतंच आणि प्रत्येकाच्या अंगामध्ये वेगळी कला असते. आज माझे बंधू पंकजदादा काटा यांचे शिष्य कीबोर्ड मास्टर यश दादा इंगले त्यांना शाहीर मानव होतं. लक्षात होतं काय म्हणतो. सुरुवातीपासून बुवांना मी चांगलंच बोलणार आहे. बुवांना अजिबात दुखवणार नाही. परंतु माझ्याही रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही दोन्ही कलावंत आहोत. बुवा सुरुवात कशी करतोय लक्ष असू द्या. तुमचे सर्व टीम संगीतकार असतील त्यांना सुद्धा एक मोदी बुवांचा मानाचा मुद्रा लक्ष देऊन काय म्हणायचे. काशी आणि पंढरी पहा. त्यांच्या सुख आणि दुःखात तुम्ही एक व्हा. अरे तीर्थक्षेत्र तिथेच मिळेल तुम्हाला. कारण आपल्या आई वडिलांच्या भक्तीत कारण मायामध्ये माझ्या आहे शाहीर साहित्य यासाठी आहे. लोकांना चांगलंच देतो आणि मनापासून देतो. स्तबन 2 होत्या त्या पण आईवरच होत्या. पण चांगला विषय काय म्हणते बघा. ज्यांनी मला अजूनपर्यंत सहकार्य केलं माझे मित्र अमोलदादा विचारी आणि मनोज दादा गोगावले त्यांना सुद्धा शाहीर मनाचा मुद्रा डबल करतोय. गेला होता बघा. मला काय म्हणायचंय बुवा. किती आई म्हणते बाळाला खूप मोठं केलं तुला मी. 9 मासा उदरामध्ये बाळगलं. बापाने शिक्षण दिलं. पण तू आता काय करतोय. व्यथा आणि गाथा कशी मांडतो बुवा लक्ष असू द्या. जगी थोर दैवत आई वडिलांचं आहे. अरे त्यांची सेवा करणं हे माझं भाग्य आहे. जणू त्या लक्ष्मीच्या कपाळी कुंकवाचं सौभाग्याचं आहे. जणू त्या लक्ष्मीच्या कपाळी कुंकवाचं सौभाग्याचं आहे. म्हणून माझ्या आई वडिलांचं गीत गाणं हे माझं आद्य कर्तव्य आहे.
माझी आईही श्रेष्ठ आहे, माझा बापही श्रेष्ठ आहे. काय म्हणते बघा, नवीन विषय आणलाय. आई बाप आहेत दैवत माझे, पण त्यांच्या डोईवरती हे संसाराचे ओझे. विचार करा, ज्या वेळेला ती स्त्री आणि मुलगा जेव्हा बाप होतो आणि मुलगी जेव्हा आई होते, त्या वेळेस कळतं हा भार कसा असतो, संकटाचा संसार असतो. म्हणून काय म्हणताय, आई बाप आहेत दैवत माझे, त्यांच्या डोईवरती संसाराचे ओझे. मग करावी साऱ्याने कृपा, मग करावी साऱ्याने कृपा. पण आई बाबांना, आपल्या आई बाबांना जीवा पाड आपल्या जपा. आई बाप आहेत दैवत माझे, त्यांच्या डोईवरती संसाराचे ओझे. आई बाप आहेत दैवत माझे, त्यांच्या डोईवरती संसाराचे ओझे. करावी सगळ्यांनी कृपा. आई बाबांना किंवा पाड आपल्या जपा. आई बाबांना किंवा पाड आपल्या जपा. आई बाबा आहेत जोवर जिवंत, सेवा करून या भावे पुण्यवंत. सेवा करून या भावे पुण्यवंत. सेवा करून या भावे पुण्यवंत. अरे वृद्धपणी, या वृद्धपणी जो तो आई बाबांची कथा सारी जाणून घेतो. बाप आणि आई वयस्कर झालेली आहे, मुलगा लहान आहे. म्हणून हा शाहीर काय म्हणतो आहे का, की वृद्धपणी जो तो आई बाबांची कथा सारी जाणून घेतो, आजारपणाला आपल्या आई बाबांना साथ देतो. अरे तोच खरा माणूस या जीवनात पुण्यवान होतो, या जीवनात पुण्यवान होतो. आई बाप आहेत जोवर जिवंत, सेवा करून या भावे पुण्यवंत. सेवा करून या भावे पुण्यवंत. उपकार
आई बाबांना किंवा पाड आपल्या जपा आई बाबांना किंवा पाड आपल्या जपा किंवा पाड आपल्या जपा आई बाबांना किंवा पाड आपल्या जपा आई बाबांना किंवा पाड आपल्या जपा आई बाबांना किंवा पाड आपल्या जपा किंवा पाड आपल्या जपा आई बाबांना किंवा पाड आपल्या जपा आई बाबा हे दैवत माझे त्यांच्या डोळीवरती संसाराचे ओझे आई बाबांना किंवा पाड आपल्या जपा आई बाबांना किंवा पाड आपल्या जपा आई बाबांना किंवा पाड आई बाबांना किंवा पाड आपल्या जपा श्री गजानन बोल गावदेवी बोल शक्ती अखंड सदा घराण्याचा गुरुवैशी शरीर अशोक महादे यांचा नृत्य कला घटक शिवकूट वाल्यांचा छत्रपती शिवा